कधी कधी रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि नेहमीच्या पदार्थापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत आणि पोटभर खावंसं वाटलं, अशा वेळी हा रस्सम वडा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. खमंग खुसखुशीत वडे आणि आंबट गोड मसालेदार रसम, थोड्याशा मेहनतीत घरच्या घरी हॉटेलसारखा स्वादिष्ट रसम वडा तयार होतो. वड्यांसाठी डाळ भिजत घालूया. यासाठी 1 कप उडीद डाळ, 2 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मूग डाळ घेतली आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालून 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे. आता डाळ भिजत ठेवून आपण रसमची तयारी करूया. इथे 1 वाटी तूर डाळ घेतली आहे आणि 2 वेळा पाण्याने धुवून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालूया आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. हा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आणि मध्यम आचेवर 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. रसमसाठी वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कांदा, अर्धा टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, मिरची, आलं आणि 5 ते 6 काळी मिरी घ्यायची आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता फोडणी देऊया. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरा घालायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. नंतर हिंग घालायचा आहे आणि वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. मसाला चांगला परतून झालं की यामध्ये 1 चमचा एव्हरेस्ट लाल तिखट, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा एव्हरेस्ट सांबार मसाला घालायचा आहे. सर्व मसाले तेलात छान परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा गूळ घालायचा आहे. चिंचेचं पाणी घालायचं आहे. मोठ्या आचेवर रसमला छान खळखळून उकळी आणायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपली डाळ छान भिजलेली आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये थोडी थोडी डाळ घालायची आहे. अगदी कमीत कमी पाणी वापरून डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. या पिठामध्ये ओवा, जिरा, मीठ, मिरची, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पीठ तयार आहे. वडे तळून घेऊया. हे वडे अगदी सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. वडे दाबून पाहिल्यानंतरही तुम्हाला दिसेल की वडे बाहेरून खुसखुशीत आणि आतून छान जाळीदार तयार झाले आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.